गोंदिया नगर परिषद अंतर्गत नाट्यगृहाचं बांधकाम सुरू केलं आहे। मागील 15 वर्षांना लौटूनही हे बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे। सध्या मी रेलटोली या ठिकाणी आहे, ज्या ठिकाणी नाट्यगृहाचं बांधकाम सुरू आहे। आपण बघू शकता या ठिकाणी कोट्यवधी रुपये लागूनही हे बांधकाम पूर्ण झालेलं नाही आहे आणि अनेक साहित्य धूळ खात पडलेले आहेत आणि हे वाट बघत आहेत की केव्हा नाट्यगृह बनते आणि या ठिकाणी आम्हाला संधी मिळते असे गोंदियावासीचे कलाकार वाट बघत आहेत। आणि आमच्यासोबत बोलण्यासाठी गोंदियाचे रहिवासी नाट्यकलाकार आहेत। दादा, काय सांगणार? नगर परिषदतर्फे नाट्यगृहाचं बांधकाम सुरू आहे, काय सांगणार? मागील 15 वर्षांपासून जर आपण पाहिलं तर हे नाट्यगृहाचं बांधकाम सुरू आहे। नाट्यगृह बनेल याने गोंदियाकर आनंदी झाले होते, पण 15 वर्ष लोटूनही इथलं काही नाट्यगृह बनलं नाही। आणि जर आपण पाहिलं तर इथे समजतच नाही की कुठून गेट आहे, बांधकाम पूर्ण झालं नाही, सगळं सामान धुळखात पडलं आहे। आणि 15 वर्ष म्हणजे जवळपास 3 टर्म झाले आहेत। 3 टर्ममध्ये सरकार का दखल घेत नाही, कोणत्या कंपनीला याचं काम दिलेलं आहे ते काम का पूर्ण करत नाही, हाही एक मोठा प्रश्न आहे। जर आपण पाहिलं की नागपूर मुंबईला नाटकं होतात, गोंदियातही नाटक पाहायला लोक उत्सुक आहेत। बरेच मराठी कला इथेही आहेत कलाकार, पण गोंदियाच्या लोकांना एक संधी पण मिळेल आणि चांगले चांगले नाटकं पाहायला मिळतील। पण हे प्रत्यक्षात केव्हा होईल हेच पाहणं गरजेचं आहे, कारण जवळपास 15 वर्ष झाले। 15 वर्ष कधीही कोणत्या कामाला लागत नाही, पण हे नाट्य मंदिर का बनत नाही, कोणची कंपनी आहे का काम करत नाही। आणि हे सगळं सामान जर आपण पाहिलं तर आता जेव्हा पुन्हा बनेल तेव्हा हे सगळं सामान पुन्हा नवीन लावावं लागेल। म्हणजे कोटीच्या घरात खर्च करूनही पुन्हा अजून पैसे खर्च करून गोंदियात केव्हा नाट्य मंदिर बनेल हे पाहणं म्हणजे स्वप्नच राहणार आहे असं वाटतं। आपल्याला असं वाटत आहे का गोंदियामध्ये नाटकच होते, नाट्यगृह बनत नाही? हो, असंही म्हणायला हरकत नाही की गोंदियात नाटकच जास्त होतात, नाट्यगृह बनतं की नाही हे आपण मागील 15 वर्षापासून पाहतोच आहे। आणि अजूनही आता प्रतीक्षात आहे की अर्धवटच काम झालेलं आहे, काम कसं झालं आहे हेही माहीत नाही, केव्हा हे पूर्ण होईल हेही सांगणं कठीणच आहे। याबाबत आपण नगर परिषदमध्ये इन्क्वायरी केली आहे का? नाही, नगर परिषदमध्ये कधी काही इन्क्वायरी नाही केली, पण नगर परिषद असो शासन असो, एवढ्या कोटीच्या घरात जर कुठे पैसे लागतात आहे तर तिथलं काम बरोबर होतं आहे की नाही, इतका वेळ का लागतो आहे याची दखल घेणं तर नगर परिषद असो सरकार असो त्यांनी दखल घेतली पाहिजे आणि लवकरात लवकर हे नाट्यगृह सुरू व्हायला पाहिजे। नक्कीच कोट्यवधी रुपये खर्चूनही नाट्यगृहाचे काम अपूर्ण आहे आणि गोंदियाचे कलाकार असा आरोप आहे की गोंदियात नाटकच होते, नाट्यगृह बनत नाही। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।